नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्या सर्वसाधारण मंडळ बैठकीत राज्यातील स्वच्छ, शाश्वत व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील प्रगती, आगामी दिशा तसेच विविध महत्त्वपूर्ण प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. ही बैठक महाराष्ट्र शासनाचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान मागील इतिवृत्तानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालाचा आढावा घेण्यात आला. तसेच महाऊर्जाच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीअंतर्गत वित्त वर्ष 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या कालावधीतील प्रशासकीय वार्षिक अहवाल व अंतिम वार्षिक लेखे मंजूर करण्यात आले. यावेळी राज्यातील विविध ऊर्जा प्रकल्प, आवश्यक मान्यता व परवानग्या याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र स्वच्छ व शाश्वत ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी महाऊर्जामार्फत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा सविस्तर आढावा करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा सुरक्षित, हरित आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दिशेने महाऊर्जा सातत्याने कार्यरत असून नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.